न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खानापूर व कडेगाव तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठाला विरोध। सांगली जिल्हा खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शासनाने पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा या शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून घोषित केला आहे आणि आता या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो एकर शेती या प्रकल्पासाठी अधिग्रहित होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने खानापूर तालुक्यातील माहुली, वलखेड, चिखलवळ, भाग्यनगर, भाकुची वाडी, नागेवाडी, भानवड, इंगणगादे ते विटा, भाळवणी, तर कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडिये-रायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभार गावांमधून जाणार आहे। या महामार्गासाठी खानापूर कडेगाव तालुक्यातील हजारो एकर जमीन अधिग्रहण होणार असल्याचे या अधिसूचनेवरून दिसून येत आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या जनजागृती करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक आणि ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। कवठेमहांकाळ तालुक्यात जातो तिथून त्यावेळीपासूनच आम्ही त्याला विरोध केलेला होता। आमचं म्हणणं होतं की ह्या महामार्गाची आवश्यकताच नाही। जो आता प्रत्यक्षात जो महामार्ग अस्तित्वात आहे, पूर्ण झालेला आहे, त्या पूर्ण झालेल्या महामार्गावरच पुरेशी वाहतूक नाही। असं असताना त्याला समांतर असणारा दुसरा महामार्ग काढला जातोय। कुणाची मागणी नसताना, त्याची आवश्यकता नसताना हा महामार्ग कुणा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आला म्हणून तो काय होतो का, आणि कुणाच्या फायद्यासाठी होतोय? या महामार्गानं इथल्या शेतकऱ्याचा काडीचाही फायदा होत नाही असा आमचा अभ्यास आहे। उलट इथल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसानच यामध्ये होत आहे। ह्या शेतगावाला, ज्या गावातून आमचा हा नवीन महामार्ग जातोय, त्या गावातल्या शेतकऱ्याला किंवा त्या लोकांना या शक्तीपीठ महामार्गाचा काही उपयोग नाही, पण जमीन मात्र जाणार आहे। जमीन जाऊन त्याचा मोबदलाही काही मिळणार आहे, ही त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे। पण याची आवश्यकता नसताना जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर त्याला विरोध केला जाईल आणि लोकांना यामध्ये जागृत करून हे जे आत्ता अस्तित्वात असणारे महामार्ग आहेत त्या महामार्गाकडे दाखवून जाईल। आत्ता सांगितलं बापूंनी, पुणे मुंबईचा महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आहे। या दोन्ही महामार्गाच्या ठिकाणी शेजारच्या गावाला त्याचा काडीचाही उपयोग होत आहे। तरी त्या गावात तो महामार्ग त्या गावातून गेला म्हणून त्या गावाचा काही वेगळा विकास झाला असं दिसत नाही। उलट तो महामार्ग त्या गावाच्यासाठी अडचणीचाच झालेला आहे। आमचं रस्ते पहिले आहेत की ज्यामुळं आमची वाहतूक व्यवस्थित चालू आहे, आमचं जनजीवन सुरळीत चालू आहे, त्याला बिघडवून तुम्ही वेगळा काहीतरी करत असाल, ज्याला विकासाचं बोर्डच नाव देत असाल तर ते बरोबर नाही। यासाठी लोकांना संघटित करून याला विरोध केला जाईल। असा उन्नत मार्ग आहे, म्हणजे वरनं असा जातोय आणि त्याला दोन्ही बाजूनं कुंपण आहे। त्यामुळे त्या रस्त्यानं गावातनं मधनं जर गेला तर त्या मधनं एखादा जो रस्ता ठेवलेला आहे तेवढ्या रस्त्यानंच जायचं आहे। 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर त्या गावातल्या शेतकऱ्यांना किरकोळ कामासाठी सुद्धा वळून जायला लागणार आहे। गावातनं शेतं बैलगाडी जाणार आहे किंवा ट्रॅक्टर जाणार आहे असे लहान रस्ते, सगळे रस्ते ह्या भागातले बंद होणार आहेत। त्याबरोबरीनं नैसर्गिक ओढे नाले जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी बंद होणार आहेत आणि ते नैसर्गिक ओढे व नाले बंद होऊन दुसरं आता पाणी जाणार अशा पद्धतीचं एक चित्र तयार होणार आहे। त्यामुळे ह्या रस्त्याची वास्तविक आपल्या तालुक्याला काही गरज नाही आणि तो नसावा अशा पद्धतीची लोकभावना आहे। आम्ही आता ह्या ज्या अधिसूचना काढलेल्या आहे त्या अधिसूचनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाते त्या गावामध्ये जाऊन थोडं लोकांच्यामध्ये जनजागृती करणार आहे तुर्तास आता, आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं परिणाम, अधिक फायदा किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टीची कल्पना देणार आहे। 1997 साली पहिला द्रुतगती मार्ग पुणे ते मुंबई झाला। आज 30 वर्ष जरी झाली तरी त्या रस्त्याकडेला कुठंही विकास कामं झालेली नाहीत किंवा त्या रस्त्यावर कुठंही झालेलं नाही। त्या रस्त्याचा लाभ हा पुण्यातून मुंबईला जाणे एवढ्या एकाच कामासाठी झालेला आहे। त्यामुळे शक्तीपीठचा मार्गचं कोण एखादा सांगेल की हे आपल्याला असं फायदेशीर आहे तसं फायदेशीर आहे, याचा फायदा त्या स्थानिक शेतकऱ्यांना, स्थानिक गावातल्या लोकांना कुठलाही त्या महामार्गाचा फायदा होत नाही।
त्यामुळं हा शक्तिपीठ मार्ग होऊ नये, तो रद्द व्हावा आपल्या तालुक्यातून, अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून घोषित केला आहे आणि शासनानं महामार्ग अधिनियमान्वये नुकतीच शक्तिपीठ मार्गासाठी जमीन अधिग्रहण अधिसूचना जाहीर केलेली आहे. हा महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, बाकुजवाडी, नागेवाडी, घाणवड, हिंगणगादे, विटा, भाळवणी तर कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावामधून जाणार आहे. या महामार्गासाठी खानापूर कडेगाव तालुक्यातील हजारो एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, हे असं अधिसूचनेवरून दिसून येते. ही अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या खानापूर तालुक्यातून आपला सांगली ते बारामती हा राष्ट्रीय महामार्ग 160, गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग 166E हे 2 राष्ट्रीय महामार्ग जातील. विटा नेवरी सातारा हा राज्यमार्ग 140, विटा हसन कोकरूड हा राज्यमार्ग 150 हे 2 राज्यमार्ग स्टेट हायवे जातील. त्याचबरोबरीनं विटा लेंगरे प्रजिमा 25, विटा पारे प्रजिमा 29 या रस्त्याचं हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे. कडेगाव तालुक्यातून गुहागर विजापूर रस्ता पुढे जातोयच, त्याबरोबरीनं पुशेसावळी, कडेपूर, वाकुर्डे हा राज्य महामार्ग 158 त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये अपेक्षित रस्ते आहेत आणि ह्या सर्व रस्त्यांचं गेल्या 10 वर्षामध्ये रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम झालं आहे. त्याला रस्त्याकडेची 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 25 फूट अशी बरीच जमीन गेलेली आहे आणि कुणीही या मार्गाच्या रुंदीकरणामध्ये अडथळा केलेला नाही किंवा रुंदीकरणासाठी काही पैसे मिळालेले नाहीत. आता पुणे बेंगलोर हे ग्रीनफील्ड हायवे खानापूर तालुक्यातून माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंदळखिंडी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, गोटी बुद्रुक, गोटी खुर्द या गावातून जाणार आहे. याशिवाय सांगली जिल्ह्यातनं नागपूर ते रत्नागिरी हा 166 नंबरचा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग जातोय आणि त्याचं नुकतंच काम जवळजवळ आता पूर्ण होऊन गेल्या 2 वर्षापासून तो रस्ता कार्यान्वित झालेला आहे. आता शासनाचा जो उद्देश आहे की शक्तिपीठ माहूर, पुन्हा तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर ह्यांना जोडायचा असा एक उद्देश त्यांनी जाहीर केलेला आहे. वस्तुस्थितीत हा 166 जो नागपूर रत्नागिरी मार्ग आहे त्या मार्गावर कोल्हापूर आहे, तुळजापूर आहे आणि माहूरच्या सुद्धा जवळनं नांदेडमधनं तो मार्ग जातोय आणि त्या रस्त्याचं आत्ता नुकतंच 2-3 वर्षात काम म्हणजे सुरू झाला रस्ता. अजूनही अपेक्षित वाहतूक त्या रस्त्यावर होईना झालं, अपेक्षित टोल कलेक्शन सुद्धा होत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आता हा नवीन शक्तिपीठ मार्ग त्या रस्त्याला साधारण समांतर अशा पद्धतीनं काढला जातो, त्याची काही आवश्यकता नाही. आता आपल्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर ह्याच्या पूर्वी शेटफळकडनं असा बानूरगड, जरंडी अशा पद्धतीनं जाऊन तो कोल्हापूरच्या पुढं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जात होता. तिकडल्या शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून आता हा रस्ता बदलून हा माहुली आणि इकडनं प्रस्तावित रस्ता केलेला आहे. आता वास्तविक त्यांनी विरोध केला म्हणून हा रस्ता आमच्याकडे तुम्ही देताय. आता या गेल्या 10 वर्षामध्ये टेंबू, ताकारे, म्हैसाळ याचं पाणी येऊन आता ही सगळी जमीन ज्या भागातनं जाणार आहे ती जमीन बागायत झालेली आहे आणि त्या बागायत क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना आता मिळतोय. शेतकरी त्या ठिकाणी थोडं पिकं घ्यायला लागलं आहे आणि अशा परिस्थितीत गरज नसलेला हा शक्तिपीठ मार्ग आपल्या तालुक्यातनं नसावा अशा पद्धतीची साधारण शेतकऱ्यांची भावना आता गेल्या काही दिवसामध्ये चर्चेतनं दिसून आलेली आहे.